ओम श्री साईराम. ओम श्री साई वरदाय नमः. वर देणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंताच्या प्रत्येक अवतारात ते आपल्या भक्तांना त्यांच्या तीव्र साधनेची फळे देत असतात. ज्यांना परमेश्वराबद्दल प्रेम आहे अशांना स्वामी विविध प्रकारे आशीर्वाद देतात. साईच्या शिर्डी अवतारात ते म्हणत, मी माझ्या भक्तांना सुरुवातीला त्यांना जे हवे आहे ते देतो. इतके देतो की शेवटी त्यांनी मला जे हवे आहे ते मागावे. श्री साईंची वर देण्याची ही अजब कहाणी. द्वारकामाईत दररोज अनेक भक्त साईनाथांच्या दर्शनासाठी येत असत. त्यावेळी साईंच्या आजूबाजूला माळसापती, माधवराव देशपांडे उर्फ श्यामा, तात्या कोते पाटील अशी मंडळी बसलेली असत. असेच एक दिवस एक गृहस्थ आपल्या कुटुंबासमवेत साईच्या दर्शनासाठी आले. बरोबर त्यांचा लहान मुलगाही होता. द्वारकामाईच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर त्या गृहस्थांनी साईंच्या पायावर मस्तक ठेवले व आपल्या मुलाकडूनही तसे करवून घेतले. मुलाने साईनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवताच साईनाथांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवून आपल्या बाजूला बसवले आणि त्याच्याकडे प्रेमार्ध नजरेने पाहत म्हणाले, दिया. हे ऐकताच त्याच्या वडिलांना काही अर्थबोध होईना. मग त्या लहान मुलाला तर काय समजणार, परंतु हे बाजूला बसलेल्या श्यामाने ऐकले होते. ते त्वरित त्या मुलाला म्हणाले, लिया म्हण. त्यावर तो मुलगा साईनाथांना म्हणाला, लिया. हे ऐकता साईनाथ अतिव समाधानाने हसले व त्याच क्षणी त्यांनी अंगावरील कफनी काढून त्या मुलाच्या अंगावर घातली. या कृतीचा अर्थ त्यावेळी कोणालाही समजला नाही. पुढे काही वर्ष गेली. साईनाथांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी समाधी घेतली. तो लहान मुलगा मोठा झाला, शिकून डॉक्टर झाला आणि शिर्डीस जे साई संस्थान स्थापन झाले त्याचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. ते होते डॉक्टर गवाणकर, ज्यांना फार पूर्वी साईनाथांनी प्रत्यक्ष आपल्या हाताने अध्यक्षपदाची महावस्त्रे चढवली होती. साईनाथांचे हे वचन सुप्रसिद्धच आहे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस, मागे जो जो त्यास ते ते लाभे. साईचा दुसरा अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा असून ते शिवशक्ती रूप असल्याचे आपणास माहीत आहेच. शिवानी भारद्वाज ऋषींना वर देऊन आपण तुझ्या कुलात 3 वेळा जन्म घेऊ असे सांगितले होते. श्री कोंडमराजूंना देवी सत्यभामेने भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाविषयी सूचित केले होते. श्री व्यंकावधूत या योगी पुरुषांनी कोंडमराजूंना त्यांच्या कुलात जन्म घेणाऱ्या परमेश्वराबद्दल पूर्वीच सूचना दिली होती. इतकेच काय, परंतु माता ईश्वरामांना पुत्र जन्मापूर्वी जो दिव्य तेजोगोल आपल्या शरीरात प्रवेश करत असल्याचे दिसले व जाणवले होते, हे सर्व परमेश्वराचे वरदान होते. भगवान श्री सत्यसाईबाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा मला प्रथमच पाहत असता, त्यामुळे कधी कधी संकोचता, परंतु मी तुम्हाला पूर्वीपासून ओळखत असतो. त्यामुळे माझ्याकडे जे काही मागायचे असेल ते विना संकोच मागा. तुम्ही तुमच्या वडिलांकडे काही मागताना संकोचता का? अगदी तसेच माझ्याकडे मागा. स्वामी असेही म्हणतात, मी अनेक पैलू असणारा अनमोल हिरा आहे. माझा उपयोग पेपरवेट प्रमाणे करू नका. याचा गर्भित अर्थ असा की मी तुम्हाला अत्युच्चतम असा ठेवा देण्यास आलो असताना यत्किंचित मागण्या काय मागता? स्वामी ज्यावेळी सद्भक्तांना देतात त्यावेळी त्यांची अवस्था अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने अशी होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.